नगरपालिका निवडणुकांना जोर आलेला आहे. राज्यातील सर्वच निवडणुका आणि या निवडणुकीसाठी उमेदवारांनी तयारी केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या नगरपालिकेत सुद्धा नगरसेवकांनी कालपर्यंत आगामी काळासाठी अर्ज भरले आहेत. विविध पक्ष आणि आघाड्या एकत्र येत असतानाच जळगाव जामोद शहरामध्ये एक स्वतंत्र उमेदवार की जो गेल्या काही वर्षापासून आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून आणि आपल्या लोकसंपर्काच्या माध्यमातून प्रसिद्ध आहे, ते संजय पारवे आज माझ्यासोबत आहेत. मी संजय पारव्यांना असं विचारतो की आगामी निवडणुकीमध्ये आपण जळगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षासाठी उभे आहात. म्हणजे सर्व शहरातून एक उमेदवार, सार्वत्रिक निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवार आहे. आता आपले या अनुषंगाने काय धोरण आहेत? जळगाव नगरपालिकेमध्ये मी जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे. बरं, जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढत असताना मोठा एक जनसामान्यांचा जनाधार माझ्या पाठीशी आहे. आणि ज्यावेळेस मी जळगाव शहराच्या कित्येक दिवस झाले काम करत असताना मी अभ्यासलं की या ठिकाणची नगरपालिकेची शिक्षण व्यवस्था अलीकडच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण कोलमडून टाकलेली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात जळगाव शहरातील सामान्यांची पिछेहाट आहे. बरोबर, मोठ्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हे भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका आणि नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या सामान्य जनतेला विविध कागदपत्रांचा त्रास सहन करावा लागतो. पैसे दिले तर लवकर कागदपत्रे मिळतात नाही, सामान्य माणसाला 15-15 दिवस तात्काळच बसावे लागते. ही सामान्यांना त्रासून टाकणारी, इथल्या गोर गरीब शोषित पीडितांना त्रासून टाकणारी व्यवस्था बदलण्यासाठी, इथली चांगली शिक्षण सोयी लोकांना मिळण्यासाठी, इथले व्यवस्थित सुंदर आणि स्वच्छ शहर निर्माण करण्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका निर्माण करण्यासाठी मी जनतेचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. आपण विविध राजकीय पक्षाशी सुद्धा संबंधित होतात. आज रोजी आपण एकही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना स्वतंत्र उमेदवार लढण्याची ही जी उर्मी ठेवली आहे, याच्या मागचं नेमकं तुम्हाला काय सांगता येईल? मी कधीही कोण्या पक्षाचा नव्हतो. बरं, मी एक जनतेचा सेवक म्हणून सातत्यानं कित्येक वर्षापासून काम करत होतो. माझ्याकडे माझी स्वतःची रुग्णवाहिका होती. त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मी मोफत रुग्णसेवा म्हणून कित्येक वर्ष रुग्णसेवा चालवलेली आहे आणि ते लोकांचं मी काम केलेलं आहे. ते असं करत असताना काही पक्षांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मला ऑफर केली किंवा आमचं आणि वंचित बहुजन आघाडीची युती आहे, बरोबर, तुम्हाला कोणातरी एकाचा फॉर्म घ्यावा लागेल. मी त्यांना म्हटलं की ही निवडणूक मला भारतीय जनता पक्षाला हरवायसाठी लढायची आहे. बरं, लढायची म्हणून नुसती लढायची नाही ही निवडणूक, कारण हा माझा मानस नाही, हा मी अभ्यासला, हा जनतेचा मानस आहे. जनता या कारभाराला त्रस्त झाली आहे. जनतेनं स्वतः ठरवलं आहे की आमचा स्वतःचा हक्काचा उमेदवार आम्हाला हवा आहे, आम्हाला तो कोणत्या पक्षाचा नको. तरी सुद्धा मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, जर तुमचा सर्वांचा आग्रह आहे आणि जनताही किंबहुना म्हणत ते देत असेल तर आपण लढलं पाहिजे. जनाधार यांनी सुद्धा मला म्हटलं ठीक आहे. मी कुठेतरी होकार दिला. त्या होकारानंतर मी त्यांना सांगितलं बघ, तुमची आणि जर व्यवस्थित महाविकास आघाडी जर युती असली तर मी कोणत्याही चिन्हानं तुम्ही देत असाल त्या चिन्हानं, जळगाव ज्यांना सुटेल त्या चिन्हानं मी निवडणूक लढायला तयार आहे. बरं, परंतु त्यांनी मला सांगितलं काही हरकत नाही, तर मग तुम्ही असं करा की हे जळगाव शहर वंचित बहुजन आघाडीला किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जाऊ शकते. अजून निश्चित ठरलेलं नाही. हे 17 तारखेच्या शेवटच्या क्षणी ठरेल. बरोबर. आता आम्ही सर्वांना तसंच सांगितलं की तुम्ही फॉर्म भरून घ्या. परंतु मी त्यांना सांगितलं, मी कोणत्याही एका दोघांनाही सांगितलं, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांना सांगितलं. मग त्यांनी एक मार्ग काढला किंवा ठीक आहे शेवटच्या क्षणापर्यंत ठरेल तर तुम्ही नामांकन अर्ज दोघांचे पण भरून घ्या. बरं, तर मी नामांकन अर्ज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आणि वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा दाखल केला. त्यांनी मला सांगितलं की शेवटची तारीख आहे 3 वाजेपर्यंत तुम्ही आत राहा, तुम्हाला आम्ही ठरला त्याप्रमाणे वंचितचा किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देऊ. परंतु मी त्यांची वाट पाहिली. 3 वाजेपर्यंत मला कोणत्याच पक्षाचा एबी फॉर्म आलेला नाही. बरोबर, त्यांनी त्या ठिकाणी मला टाळलं आणि एबी फॉर्म त्यांना जे सोयीचे उमेदवार त्यांचे ठरले होते त्यांना ते दिलं. म्हणजेच त्यांचा मानस मला डावलण्याचा होता. बरोबर, परंतु मी माझा 16 तारखेला त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. काय आपले राजकारण करणार आहे, मी एकटा माणूस आहे. बरोबर, इथल्या भांडवलशाही विरुद्ध लढतो आहे, इथल्या प्रस्थापितांविरुद्ध लढतो आहे. त्यामुळे काय त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. मी म्हणून माझा 16 तारखेला म्हणजे रविवारी एक नामांकन अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. महाविकास आघाडीने आपला विश्वासघातच केला असं? बिलकुल सरळ काही हरकत नाही. त्यांना तुम्हाला निवडणूक बाद करायला बिलकुल बाद झालोच असतो मी. कदाचित जर मी 16 तारखेचा अपक्ष उमेदवारी दाखल केला नसता तर मी आज बाद होतो.
माझ्याकडे सर्टिफिकेट नकला काढलेला आहे, बरोबर. दोन सर्टिफिकेट नकला काढले आहेत की तुमचे दोन्ही अर्ज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा ईव्ही फॉर्म नसल्यामुळे अप्राप्त झाल्यात, अस्वीकृत करण्यात आलेले आहेत. बरं. त्यांच्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारे प्रचाराच्या फैरी चाललेल्या आहेत. आज छोटं राजकारण आहे, प्रचार चाललेला आहे. जनता त्या अपप्रचाराला माझ्या बाबत स्वीकारत नाही, बरोबर. आणि जनता महाविकास आघाडीला किंवा भारतीय जनता पक्षाला तारा देणार नाही. जनतेनं मला जनतेचा उमेदवार म्हणून स्वीकारलाय, जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय आणि तो विश्वास जनता सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. जनता माझ्या प्रचंड पाठीशी आहे. जनता या निवडणुकीमध्ये सर्वांना दाखवून देणार आहे आणि विजय जनतेचा होणार आहे, जनतेच्या उमेदवाराचा होणार आहे. निश्चितच संजय पारवे हे जनतेचे उमेदवार आहे असं म्हणतात आणि त्यांची विविध क्षेत्रात केलेली सामाजिक कामगिरी ही सुद्धा खऱ्या अर्थानं जळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांना ओळखून आहे. मध्यंतरी या काय 5 वर्षा अगोदर या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. हो. आणि 20 वर्षापासून तब्बल या मतदारसंघात राजकारण भारतीय जनता पक्षाचे संजय कुठे करतात. असं असताना या गावाची प्रगती तुम्ही म्हणता त्या पद्धतीने झाली नाही. बाबतीत मग म्हणजे प्रगती न होण्याचं कारण काय? प्रगती न होण्याचं कारण आहे प्रचंड प्रमाणात चाललेला भ्रष्टाचार, कमिशनखोरी, विकासासाठी निधी आणायचा, बरं, विकासाचं फंडिंग दाखवायचं, पण स्वतः किती विकास झाला, किती कमिशन घेतलं हे मात्र दाखवायचं नाही. अच्छा. जर निधीच आणला नाही तर कमिशन कसं मिळेल? विकास अतिशय निकृष्ट दर्जा करायचा. जे रस्ते केले ते 3-3, 4-4 वर्ष टिकलेच नाही. 6-6 महिन्यात ते रस्ते खराब झाले. रस्त्यावर रस्ते तेच ते. फक्त जर आपण दुर्गा चौकातून आपल्या हद्दीपर्यंत म्हणजे पेट्रोल पंपावर गेलो तेवढाच विकास आहे. अंतर्गत तुम्ही पाहिलं तर सगळे निकृष्ट दर्जाचे रस्ते सगळं फुफूट झालेलं आहे. नाही, तो आमदार निधीचा कार्यक्रम असेल हा विकास तू म्हणता. आणि नगरपालिका सुद्धा त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात होती. त्यांनी सुद्धा नगरपालिका सुद्धा मोठ्या प्रमाणात फंड मिळून दिला त्यावेळेस. बिलकुल. मग परंतु काही फंडिंग जे असते ते स्वतःकडे ठेवतात, काही पीडब्ल्यूला हँडवर्क करतात, काही नगरपालिकेत देतात. बरं. जे मी असं पाहिलं ऑल ओव्हर की जे मोठे मोठे काम आहेत की त्यांनी हे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून करून घेतले, काही नगरपालिकेच्या माध्यमातून करून घेतले. या जळगाव शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून असे ठेकेदारी वाढलेली आहे की ज्यांना ठेकेदाराचा ठ माहित नाही, कुठली त्यांनी इंजिनिअरिंग केलेली नाही, अशा लोकांना मोठे कामं, कोटी रुपयाचे कामं दिले आहेत. तर हे याच्या मागचं काय गमक आहे? लायसन कुणाचे? दुसऱ्याचे. बरोबर. जे पात्र ठेकेदार लायसन द्यायचे आणि ठेके मात्र हे दुसरे सांभाळतात. हो ना. असं ते सर्व चाललेलं आहे. एकंदरीत जळगाव शहरामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून सुरू असलेला हा जो या विकासाचा रथ आहे असं विरोधी पक्ष म्हणतात, तो वेगळ्या पद्धतीने चालत आहे. त्याच्यामध्ये कमिशनखोरी, ठेकेदारी आणि याच्यातून प्रचंड भ्रष्टाचार या नगरामध्ये होत असताना या नगराच्यासाठी विविध असा माध्यमातून आपण प्रगती व्हावी, शैक्षणिक क्षेत्र मोठं व्हावं, नगराचा विकास व्हावा. काही अशा वार्ड आहेत आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये की ज्या वार्डामध्ये अजून विकासाचा वी सुद्धा माहित नाही. खूप असे आहेत. दलित वस्त्या आजही बडबडलेल्या आहेत. कोणत्याच प्रकारचा कित्येक वर्षापासून दलित वस्त्यांमध्ये विकास नाही. गावात जर आपण बघितले, स्लम एरियामध्ये जाऊन बघितलं तर नाल्या नाही, कोणत्याच आरोग्याच्या सोयी नाही, घनकचरा व्यवस्थापन, कोटी रुपयाचा टेंडर दरवर्षी त्याच्यावर खर्च केला जाते, परंतु घनकचरा व्यवस्थापन सुद्धा नाही. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे. जर आताही आपण 1-2 ठिकाणी जर जायचा प्रयत्न, सर्व कचऱ्यानं भरले आहेत, नाल्या ओव्हरफ्लो आहेत, फक्त नाव घेतलं जाते, खर्च मात्र केला जात नाही प्रत्यक्षात. निश्चितच अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जळगाव शहराला एक जाणता राजा किंवा जाणता नगराध्यक्ष पाहिजे आणि तो निश्चितच संजीव भाऊच्या रूपानं या जळगाव शहराला मिळेल असं या सर्व याच्यावर दिसते. आणि निश्चितच आगामी काळामध्ये खऱ्या अर्थानं जळगाव शहराचा विकास करून घ्यायचा असेल तर जनतेचा उमेदवार म्हणून स्वतःचा एक कुठल्याही पक्षाशी बांधील न राहता एक स्वतंत्र उमेदवार म्हणून संजय पारवे यांनी उमेदवारी निश्चित केलेली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या पाठीशी जळगाव शहर राहील असा आपण विश्वास व्यक्त करू. कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, जळगाव जामोद.